हॅलो, वेलकम टू माय चॅनल फन विथ मॅथ. आज आपण 10th स्टँडर्डचं तिसरी मेथड पाहणार आहोत, डिटर्मिनंट है ना. पहिली झाली आपली इल्युमिनेशन आणि सबस्टिट्यूशन, नंतर ग्राफिकल आणि आता ते डिटर्मिनंट. आता नेमकं डिटर्मिनंट म्हणजे काय याचा आपण विचार करू आणि मग नंतर डिटर्मिनंटची माहिती घेऊ है ना. याला क्रॅमर्स रूलसुद्धा असं म्हटलं जातं है ना. आता पहा, जर समजा आपण ABC है ना अशा कोणत्याही चार संख्या घेतल्या रिअल नंबर आणि त्यांना आपण एका दोन व्हर्टिकल लाईनमध्ये अरेंज केलं. या ठिकाणी केलेलं पाहता ABCD दोन व्हर्टिकल लाईन आणि देन इट इज कॉल्ड अ डिटर्मिनंट. द डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2, कारण याच्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत 2 रोज आहेत है ना. ABCD अशा 2 रोज आहे आणि 2 कॉलम आहेत. हा कॉलम AC आणि BD अशा पद्धतीने, म्हणून याची डिग्री 2 आहे असं आपण या ठिकाणी दाखवतो. आता द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला कशी काढली जाते है ना. या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मध्ये तेव्हा आता या ठिकाणी आपण जो आहे तो डिटर्मिनंट मांडला या ठिकाणी है ना. डिटर्मिनंट फर्स्ट रोमध्ये AB आणि सेकंड रोमध्ये CD. याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, A आणि D यांचं मल्टिप्लिकेशन करायचं है ना. हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तेव्हा आता या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन, नंतर B आणि C यांचं मल्टिप्लिकेशन करायचं है ना. म्हणजे AD मायनस BC अशा पद्धतीने या ठिकाणी या संख्ये प्रॉडक्ट करायचा, त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करायचं. आता डिटर्मिनंटच्या बाबतीत माहिती घेतली आपण. आता याच्यामध्ये आपण आता हे जे आहे याला डिटर्मिनंट जे आहे हे आता सॉल्विंग करायचे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये है ना करायचं आहे. त्याला क्रॅमर्स रूल असं म्हटलं जातं. तर आपण आता या ठिकाणी दोन इक्वेशन घेतले, A1x B1y आणि C1. कारण दोन इक्वेशन आहे म्हणून आपण आता A1 B1 C1 अशा पद्धतीने त्यांचे कोइफिशियंट घेतलेले. त्याच पद्धतीने आता या दुसऱ्यामध्ये A2x प्लस B2y प्लस C2 है ना. आता हे झालं, हे कोणतेही दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलं. तर आता याचे 3 डिटर्मिनंट मांडायचे आपल्याला. तर पहिला डिटर्मिनंट आहे D, A1 B1 A2 B2 अशा पद्धतीने पहिल्या रोमध्ये A1 B1, दुसऱ्या रोमध्ये A2 B2. DX मध्ये पाहता C1 B1 पहिल्या रोमध्ये, C2 B2 हे दुसऱ्या रोमध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी थोडंसं आधी C1 C2 ची कॉलम घेतली, मग नंतर B1 B2 ची घेतली. नंतर या ठिकाणी पाहता DY मध्ये तसंच डिटर्मिनंट मांडताना A1 C1 पहिल्या रोमध्ये, A2 C2 दुसऱ्या रोमध्ये झालं. आणि मग नंतर याचे आपल्या क्रॅमर्स रूलनुसार म्हणजे त्याची डिटर्मिनंटमध्ये जर आपण जशी व्हॅल्यू काढतो तशी व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येते. एक्स इज इक्वल टू DX अपॉन D आणि वायची किंमत काढता येते DY अपॉन D है ना. मग आता आपण याचा अभ्यास करू है ना. आता हे दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण आता काही उदाहरणं, आता आपल्याला 1 ते 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो है ना. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड केली जाते तर या ठिकाणी पाहू आपण. एक पहिला डिटर्मिनंट दिलेला आपल्याला -1724. याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण -1 है ना, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला इथे 4 ने. त्याला -1 मल्टिप्लाय बाय 4 -7 मल्टिप्लाय बाय 2 पाहिजे या ठिकाणी है ना. 7 मल्टिप्लाय बाय 2 त्याला म्हणजेच -1 इंटू 4 काय आलं -4 आणि 7 टू द 14. 7 टू द 14. आता
ही पण निगेटिव्ह आहे, ही पण निगेटिव्ह आहे. दोघांमध्ये ॲडिशन जर केली आपण तर ती येईल -18 है ना, अशा पद्धतीने. नंतर हे बघा, ही ॲक्टिव्हिटी बेसमध्ये घेतलं मी एक. आणि म्हणजे काही वेळेला ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलं जातं, काही वेळेला डायरेक्ट विचारलं जातं की तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. मग आता आपल्या याच्याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. या 7/3ला 1/2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3ला मल्टिप्लाय करू आपण 3/2ने. याचं मल्टिप्लिकेशन केलं मी तर 7 1 जा 7 अपॉन 3 2 जा 6 मायनस 3 5 जा 15 अपॉन 3 2 जा 6 इज इक्वल टू है ना. आता डिनॉमिनेटर दोघांचा सारखा आहे म्हणजे 7मधून -15 करायचे, किती येईल -8/6. याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर आणलं तर -4/3. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंटच्या किमती काढता येतात. त्याला नंतर याचा उदाहरण सोडवताना आपल्याला आता उपयोग करायचा आहे ना. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. त्याला मग आपण पहिलं इक्वेशन पाहता 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन आपल्याला 4x + 3y इज इक्वल टू 5. मग याचा कंपॅरिझन करून घ्यायची आपण. कशाशी a1x + b1y इज इक्वल टू c1 याची a2x + b2y + c2 यावरनं आपण a1 3 b1 -4 आणि c1 10 तसंच a2 4 b2 3 आणि c2 5 किमती ठरवून घेतल्या की आपल्याला पहिला डिटर्मिनंट सांगितलं आहे तर a1 b1 a2 b2 म्हणजे a1 ची किंमत दिलेली आपल्याला या ठिकाणी 3, b1 ची किंमत आहे -4, त्याला नंतर a2 ची किंमत आहे 4 आणि b2 ची किंमत आहे 3. यांच्यामध्ये आता सॉल्व करायचं पहा. या ठिकाणी आपण दाखवलं की असा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस हा 4 मायनस आहे त्याला परत 4ने मल्टिप्लाय करायचं है ना. याचं आन्सर पहा आता काय येईल तर 3 3 जा 9 प्लस 4 4 जा 16 म्हणजे आपलं या ठिकाणी आन्सर आला 16 आणि 9 25. ॲडिशन केली. त्याला नंतर दुसरा डिटर्मिनंट काढायचा आपल्याला dx c1 b1 c2 b2. किमती टाका. c1 ची किंमत आहे या ठिकाणी 10, b1 ची किंमत आहे -4, त्याला नंतर c2 ची किंमत आहे 5 आणि b2 ची किंमत आहे 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 इंटू 3 -4 इंटू 5. त्याला मग मल्टिप्लिकेशन करा. 10 3 जा 30 मायनस प्लस होईल, 2 मायनस आहे. 4 5 जा 20 आणि आन्सर आला याचा 50 है ना. 30 + 20. नंतर आपल्याला थर्ड डिटर्मिनंट काढायचं आहे. थर्ड डिटर्मिनंट आपला a1 c1 a2 c2. त्याला मग किमती घेऊ आपण. a1 ची किंमत आहे 3 आणि c1 ची किंमत आहे 10, a2 ची किंमत आहे 4 आणि c2 ची किंमत आहे 5. म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 10 मल्टिप्लाय बाय 4. मल्टिप्लिकेशन करा. 3 5 जा 15 आणि 10 4 जा 40. यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होईल. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करताना ही मोठी संख्या आहे 40 है ना. आणि मग नंतर त्याच्यातून आपल्याला 15 मायनस करायचं आहे
है ना. सबस्ट्रॅक्शन केली तर आन्सर येईल आपलं -25. चला, आणि मग क्रॅमर्स रूलनुसार आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर काढली तर dx अपॉन डी. dx किती काढलेलं आहे आपण 50 आणि डी ची किंमत आहे 25. म्हणजे या ठिकाणी 25 ने आपण या ठिकाणी डिव्हिजन केली तर 25 वजा 25 टू दा 15 है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येईल. चला, नंतर y ची किंमत काढायची आहे. dy काढला आपण -25 अपॉन 25. इथे पण आपण भाग दिला 25 वजा 25 वजा इथे निगेटिव्ह म्हणून -1. अशा पद्धतीने या ठिकाणी याची किंमत आली -1. म्हणून आपल्याला सोल्युशन लिहिता येईल. त्याचा सोल्युशन ऑफ इक्वेशन येईल 2 - 1 है ना. अशा पद्धतीने नंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. थोडंसं त्याच्यामध्ये फ्रॅक्शनचा वापर केलेला आहे है ना. उदाहरण एक्झाम्पल घेतला आपण. सेकंड एक्झाम्पल आहे 2x + 3y = 2 आणि दुसरं एक्झाम्पल आहे x - y/2 + 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर 2 आहे. जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो डिनॉमिनेटरचा 2 निघून जाईल. यांना 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 × x 2x. y/2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 निघून गेला -y. 1/2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 2 निघून गेला, राहिला 1. म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे अशा पद्धतीने मिळतं. नंतर यांची कंपॅरिझन केली आपण. a1x + b1y + c1 आणि a2x + b2y + c2 असे दोन वेगवेगळे एक्झाम्पल्स आहे आपले सायमल्टेनियस इक्वेशन. याच्यामध्ये a1 ची किंमत 2 घेतली, b1 ची किंमत 3 घेतली, c1 ची किंमत 2 घेतली. नंतर a2 ची किंमत 2, b2 ची किंमत -1 आणि c2 ची किंमत आहे 2 है ना. मग आपल्याला या ठिकाणी आता पहिला डिटर्मिनंट a1 b1 a2 b2 किमती टाका. मग इथे येईल 2 3 आणि 2 - 1 म्हणजे 2 × -1 -3 × 2. याला मल्टिप्लिकेशन करा. 2 × -1 म्हणजे -2 आणि 3 × 2 येईल 6 है ना. दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे यांच्यामध्ये ॲडिशन होईल -8. नंतर दुसरा डिटर्मिनंट पाहू आपण. या ठिकाणी दुसरा डिटर्मिनंट आहे c1 b1 c2 b2 है ना. c1 ची किंमत आहे 2, b1 ची किंमत आहे 3, c2 ची किंमत आहे 1 आणि b2 ची किंमत आहे -1. मल्टिप्लिकेशन करा. 2 × -1 -3 × 1 ना. मल्टिप्लिकेशन करा. याच्यामध्ये 2 वजा 2 -2 आणि 3 वजा 3 हाला -5. चला, मग नंतर dy याच्यासाठी डिटर्मिनंटमध्ये पहिल्या रोमध्ये a1 c1 इथे येईल a2 c2 किमती टाका. मग a1 ची किंमत आहे 2 आणि c1 ची किंमत आहे 2, a2 ची किंमत आहे 2 आणि c2 ची किंमत आहे 1 म्हणजे 2 × 1 - 2 × 2 म्हणजे = 2 - 4. एक मोठी आहे एक लहान आहे. वजाबाकी करायची आपल्याला कारण चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे -2 है ना. मग आपल्या क्रॅमर्स रूलनुसार जर आपल्याला याच्या x आणि y च्या किमती काढायच्या आहे, x आणि y मध्ये पहा. आता या ठिकाणी x ची किंमत dx अपॉन
डी. त्याला डी एक्सची किंमत काढलेली आपण -5. डी एक्सची किंमत -5 आणि डी ची किंमत आहे -8. दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे, मग त्याचा आन्सर येईल आपल्याला 5/8. नंतर y इज इक्वल टू dy/d. dy ची किंमत आहे -2 अपॉन -8 है ना. या ठिकाणी आता -2 ने आपण -8 ला जर भागलं तर 2 × 2 2 4 8 है ना. या ठिकाणी निगेटिव्ह आहे, त्याला आन्सर येईल आपला 1/4. आणि मग सोल्युशन ऑफ इक्वेशन्स आपल्याला देता येईल की 5/8 आणि 1/4 है ना. अशा पद्धतीने आपल्याला क्रॅमर्स रूलची उदाहरणं सोडवता येतात. क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे की हे जे आपण डिटर्मिनंट मांडतो, हे डिटर्मिनंट योग्य पद्धतीने आपले मांडले गेले पाहिजे है ना. हे 3 डिटर्मिनंट तुम्हाला सांगतो. हे 3 डिटर्मिनंट जर तुम्ही योग्य प्रकारे मांडले तर तुम्हाला बाकीचं सगळं येतं. मल्टिप्लिकेशन येतं, ॲडिशन येते, सबट्रॅक्शन येते. पहिल्या डिटर्मिनंटमध्ये सरळ आपण A1 B1 A2 B2 मांडला, परंतु दुसरा डिटर्मिनंट मांडताना आधी C1 ने सुरुवात होते, म्हणजे C ने सुरुवात होते, मग नंतर B ला रिव्हर्स येतो आपण. C1 B1 C2 B2 है ना. आणि तिसरा डिटर्मिनंट आपण सरळ आहे, A नंतर C है ना. म्हणजे A1 C1 A2 C2. फक्त ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे है ना. अशा पद्धतीने हे आपण क्रॅमर्स रूलने उदाहरणं सोडवू शकतो. ही एक पद्धत. आता मी तुम्हाला काही उदाहरणं सोडवताना आपल्याला शंका असतात है ना, किंवा किमती मिळत नाही, निश्चित किंमत काय असेल, तर एकदम आता ह्या क्रॅमर्स रूलनुसार जर आपण डायरेक्ट, तर मी या ठिकाणी एक्सची किंमत डायरेक्ट काढू शकतो. तर पहा 9 आणि इथे 1 आहे है ना, इथे 1 आहे है ना. म्हणजे आपण इथे 1 घेतला तर 9 1 जा 9 आणि 3 2 जा, आणि तो मायनस मायनस प्लस 3 2 जा 20 13 3 जा 39 अपॉन. आता हे रेड कलरने बा दिलेलं आहे, यांच्यामध्ये 2 1 जा 2 प्लस 3 2 जा 6 है ना. हा झाला 48/8, म्हणजे याचा आन्सर आहे 6. आणि वायची किंमत काढायची झाली तर हे बघा, आता या ठिकाणी मी ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यानुसार करायचा. 2 × 13 किती झाले 26 मायनस 2 9 जा 18 अपॉन या ठिकाणी 2 + 6 म्हणजेच 8/8 इज इक्वल टू 1. म्हणजे याचं सोल्युशन आपल्याला 6/1 डायरेक्ट मिळतं है ना. अशा वेळेला काही गोष्टी आपण शॉर्टकटमध्ये, कारण आपल्याला 1 मार्काचे काही क्वेश्चन्स विचारले जातात, त्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला दिलेलं असतं आणि उत्तर विचारलेलं असतं, किंवा त्याचा MCQ दिलेला असतो, तर आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं आहे. तर हे तुम्हाला काही शॉर्टकट्स सांगतोय मी है ना. त्या शॉर्टकट्सनुसार आता समजा या ठिकाणी 2 इक्वेशन दिले आहे मला, x + y इज इक्वल टू 6, x - y इज इक्वल टू 14 है ना. या ठिकाणी पाहता, या एक्सची किंमत जर काढायची झाली तर ह्या दोघांची बेरीज करायची है ना. म्हणजे दोघांची बेरीज केल्यानंतर 6 + 4 आणि त्याला 2 ने भागायचं, म्हणजे 10/2 5 है ना. आणि वायची किंमत जर काढायची झाली तर या दोघांमध्ये वजाबाकी करायची,
6 - 4/2 म्हणजे 2/2 म्हणजे याची किंमत झाली 1 है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व करता येतं. आता पाहता हा जो प्रश्न घेतलेला आहे मी, हां, याच्यामध्ये जो आहे हा आपल्याला बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारले गेलेला आहे आतापर्यंत 2 वेळा है ना. याच्यामध्ये तर असं विचारलेलं आहे की आपल्याला x + y ची व्हॅल्यू काय असेल है ना. हे इक्वेशन दिलेले आहेत है ना. या इक्वेशननुसार x + y ची किंमत काय असेल है ना. मग आपल्याला पूर्ण उदाहरण सोडवायचं, मग नंतर किंमत काढायची, तसं नाही करायचं है ना. याच्यामध्ये जे कॉन्स्टंट नंबर आहे यांची बेरीज करायची आणि एक्सचे जे कोइफिशियंट आहे यांची बेरीज करायची है ना. आणि त्यांच्यामध्ये डिव्हिजन म्हणजे हे झाला 32/32 म्हणजेच x + y ची किंमत असेल 1. तर किंवा x - y ची किंमत विचारलेली असते आपल्याला, तर काय करायचं, या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करायची. 11 - 21 आणि 17 - 15 झालं. हे झालं -10/2 म्हणजेच x + y ची किंमत मिळेल मला 1 आणि x - y ची किंमत मिळेल -5 है ना. अशा पद्धतीने आपल्याला हे काही शॉर्टकट्स आहेत है ना. या शॉर्टकट्सचा उपयोग करून आपल्याला MCQ मध्ये आन्सर काढता येतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा माझे चॅनलमध्ये तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही एक्झाम्पल तुमच्याजवळ असतील की जे सॉल्व होत नाही, ते मला तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तो घेऊन मला व्हॉट्सअप करू शकता. मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवू शकतो किंवा तुमचा याच्यावरती मी लोड करू शकतो यूट्यूबवरती है ना. अशा पद्धतीने माझं चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.